मुंबई म्हाडाच्या गृहनिर्माण सोडतीला विलंब झालेला आहे। सोडतीच्या विलंबामुळे अर्जदारांचे पैसे अडकलेत। काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी हा आरोप केला। सोडतीची तारीख अद्यापही जाहीर झालेली नाहीये असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मुंबई म्हाडाच्या गृहनिर्माण सोडतीमधील विलंबामुळे हजारो अर्जदारांचे लाखो रुपये गेल्या 3 महिन्यांपासून अधिक काळ अडकून पडलेले आहेत आणि या संदर्भातला मुद्दा काँग्रेसचे नेते राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी उपस्थित केलाय। या विलंबामुळे निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय अर्जदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय असंही त्यांनी म्हटलंय। मुंबई म्हाडा गृहनिर्माण सोडतीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सुरुवातीला 30 एप्रिल होती, त्यानंतर ती 14 मे आणि त्यानंतर 29 मे पर्यंत वाढवली। सुरुवातीला 15 मे रोजी सोडत निघणार होती असं जाहीर केलं होतं। त्यामुळे घर मिळालेल्या अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा मे महिन्याच्या अखेरीस मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र ऑगस्ट महिना सुरू होऊन सुद्धा म्हाडानं अद्याप सोडतीची तारीखच जाहीर केली नाहीये। त्यामुळे अर्जदारांचे पैसे अडकलेले आहेत आणि त्यांना त्रासाला सामोरं जावं लागतंय अशी भूमिका सचिन सावंत यांनी मांडलेली आहे।